नमस्कार, मी शमीवा पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते बाई माणूसच्या या आजच्या मुलाखतीच्या सत्रामध्ये। आणि नेहमीच मुलाखतींची वेगवेगळी सत्र आपण अटेंड करत असता किंवा बघत असता, पण आजची ही मुलाखत महाराष्ट्रात होणाऱ्या एका वेगळ्या नाटकाच्या प्रयोगाविषयी, ज्याची महाराष्ट्रातल्या नाट्यरसिकांमध्ये एक वेगळी चर्चा आहे। कुरूप हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं नुकतंच तृतीयपंथी लेखिका दिशा पिंकी शेख यांच्या कवितांवर आधारित नाटक, जे आकांक्षा रंगभूमी आणि त्याची संपूर्ण टीम सादर करते आणि महाराष्ट्रातून त्याला एक चांगला भरघोस असा प्रतिसाद आपण बघतोय की मिळतोय। या टीमसोबतच आपण गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की कुरूप, जे की महाराष्ट्रातल्या पहिल्या पारलिंगी कवयित्री दिशा पिंकी शेख यांच्या कवितांवर आधारित आहे आणि त्यातला एक वेगळ्या धाटणीचा अनुभव त्यांनी त्यांच्या एकूणच लिखाणातून केलेला आपल्याला दिसतो। तर याचं नाट्य सादरीकरण करत असताना, एकूणच नाटक कवितेचं नाटक होत असताना त्याचा असलेला त्यांचा व्यक्तिगत अनुभव, तर आतापर्यंत त्यांना मिळालेला जो काही प्रतिसाद आहे त्या प्रतिसादातला एकूणच त्यांचा अनुभव। तर सर्वप्रथम मी स्वागत करते बाई माणूसच्या या पूर्ण प्रोग्रामच्या वतीने आपल्या टीमचं। सर्वप्रथम आपल्यासोबत संवाद साधतील सागर लोधी, जे आकांक्षा रंगभूमीचं एकूणच पूर्ण काम बघतात आणि कुरूपमध्ये आपला प्रयोग सादर करत असतात। तर मला प्रश्न पडतो की एकूणच कुरूप सादर करत असताना आणि कुरूपचं सादरीकरण करत असताना तुमचा अनुभव काय आहे? तर कुरूप सादर करण्याच्या पुढची पार्श्वभूमी मी सांगतो की आम्ही हिजडा नावाचं एक नाटक केलं होतं, जे हिजडा कम्युनिटी मधल्या काही काय म्हणू शकतो, हिजडा कम्युनिटीबद्दल आहे। दोन मित्रांची गोष्ट आहे ती, जी हिजडा कम्युनिटीमध्ये जातात, ते ठरवतात की त्यांना हिजडा व्हायचं आहे आणि मग पुढे काय होतं अशी। तर त्या ह्याच्यामध्ये दिशाची आणि आमची ओळख झाली होती। त्या नाटकाच्या प्रयोगाच्या दरम्यान दिशाने 2-3दा प्रयोग पाहिले आणि आमची ओळख झाली होती, तर आम्ही तिला ओळखत होतो। मग काही काळाने तिचं पुस्तक आलं, त्याच्याबद्दल आम्हाला कळलं की ते पुस्तक आलं आहे। नाटक करायचा निर्णय जमीरनी घेतला, त्याने ते पुस्तक वाचून त्यांनी ठरवलं की आपण ह्याचं नाटक करूया। आता मुळात आम्ही हिजडा या विषयावरचं नाटक केलं असल्यामुळे कुरूपच्या कविता वाचताना आम्हाला वाटलं की आपण हे करू शकतो, पण त्याच वेळेला एक जाणीव अशी झाली की लेखक म्हणून जेव्हा मी हिजडासारखं नाटक लिहितो आणि ते नाटक लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये मी काही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो, काही भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो, काही प्रश्न प्रेक्षकांना पर्यायाने समाजाला विचारतो, पण दिशाने जे लिहिलं आहे ना, तिथपर्यंत मी लेखक म्हणून नाही पोहोचलो, तिथपर्यंत माझी समज नाही पोहोचली, तिथपर्यंत माझा अनुभव नाही पोहोचला। आणि हिजडाच्या पण पुढे मला वाटतं की त्याच्या पण पुढे जाणारं, खोल जाणारं आणि थेट असं हा काव्यसंग्रह होता। तर आम्हाला वाचतानाच असं वाटायचं की काय लिहिलंय राव, काय सुचलंय, काय शब्दांची योजना आहे, काय निवड आहे आणि काय प्रसंग आहेत। झाटूजी सारखी कविता आहे, माझी अतिशय आवडती कविता आहे ती, मला फार आवडते। किंवा जाम इमोशनल झाले मी नावाची एक कविता आहे, ती मला फार आवडते। स्वाहा नावाची एक कविता आहे, ज्याच्यामध्ये तर हजारो वर्षांचा इतिहासच मांडलाय। म्हणजे ही सगळी समज दिशाची जी आहे ती चकित करणारी होती, प्रश्न पाडणारी होती, आम्हाला विचार करायला लावणारी होती। आणि म्हणून आम्ही ठरवलं की करूया, आपल्यालाही नवीन शिकायला मिळेल, आपणही प्रगल्भ होऊ। आणि तो निर्णय झाला की हे म्हणजे कुरूप करण्याच्या मागे तो निर्णय झाला की हे खूप चॅलेंजिंग आहे, वेगळं आहे आणि इंटरेस्टिंग आहे आणि आपण हे केलं पाहिजे। आपण सागरजी यांच्या म्हणण्यातून आपण ऐकलं की कुरूप एक वेगळ्या धाटणीच्या कविता आहेत, ज्या की आतापर्यंत इथल्या व्यवस्थेने जगणं नाकारलेल्या घटकाचं अंतरंग व्यक्त त्या कवितांमध्ये होत असताना दिसतं। आणि या कवितांचं एकूणच नाट्य रूपांतरण करण्यामध्ये सुरुवातीला ज्यांच्या डोक्यात ही संकल्पना आली, तर ते प्राध्यापक जमीर कांबळे देखील यामध्ये आपला प्रामुख्याने एक महत्त्वाचा रोल पार पाडताना आपल्याला दिसतात। आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया की एकूणच हा प्रयोग करत असताना, कारण हिजडासारखं एक नाटक त्यामध्ये देखील ते होते, पण कुरूपचा प्रयोग करत असताना रसिक प्रेक्षकांकडून किंवा समाजाकडून कुठल्या प्रकारच्या प्रतिसादाची अपेक्षा होती आणि तो कशा पद्धतीने मिळालेला आहे। तर जमीरजी, मी आपलं स्वागत करते आणि माझा प्रश्न आपल्याला पुन्हा एकदा की एकूणच कुरूपचा प्रयोग करत असताना तुम्हाला नाट्यरसिकांकडून अपेक्षा असलेल्या आणि त्यासोबतच समाजाने तुम्हाला कुठल्या प्रकारचे प्रतिसाद या सगळ्या प्रयोगातून दिले आहेत? मुख्य म्हणजे मला सुरुवातीला वाटलं नव्हतं की नाटकाचे प्रयोग झाल्यावरती
इतका वेळ चर्चा व्हायला लागेल म्हणून. आणि तो अनुभव पहिल्यांदा आम्ही बारामतीला पहिल्या प्रयोगाच्या वेळेला घेतला की नाटक झाल्यावरती लोक खूप बोलते होत आहेत. आणि तो अनुभव घेतल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की हे आपण सातत्यानेच करायला पाहिजे आता इथून पुढे. कारण की कुरूपचं नाटक बघितल्यावर लोकांना खूप बोलायचं असतं, लोकांना खूप भरून येतं, लोकांना रडू येतं आणि त्यांना खूपच सिंपथी वाटायला लागते हिजड्यांबद्दल आणि त्यांना गिल्ट येतो मुख्य म्हणजे. आणि त्या गिल्टबद्दल त्यांना बोलायची खूप गरज वाटते आणि त्यांना मोकळं व्हावं असं वाटतं. आणि तर हा प्रतिसाद नेहमी राहिलेला आहे की प्रयोग झाल्यावरती प्रेक्षक बोलतात आणि दरवेळेला ते स्वतःलाही पिंजऱ्यात ठेवून स्वतःच्या चुका आत्तापर्यंतच्या झालेल्या तृतीयपंथी किंवा इतर लैंगिक ओळखींच्या बाबतीत पण झालेला किंवा त्यांनी नकळतपणे केलेला जो काही अत्याचार आहे त्यावरही ते बोलतात. आणि हा प्रतिसाद मला अपेक्षित होता. हा प्रतिसाद अपेक्षित होता कारण की कविता वाचल्या होत्या तेव्हाच लक्षात आलं होतं की हे साधेसुधे शब्द नाही आहेत. हे शब्द कारण याच्या आधी मी अनेक वर्ष जर्मन साहित्याचा अभ्यास केलेला आहे, इंग्रजी साहित्याचा जर्मन साहित्यामुळे थोडाफार अभ्यास केलेला आहे, नाटकं पाहिलेली आहेत. पण कुरूप हा जो कविता संग्रह आहे तो या सगळ्यांच्या तुलनेमध्ये युनिक आहे, एकमेवा अद्वितीय आहे असं आपण जे म्हणतो. आणि त्याचं कारण हे आहे की शब्दांची निवड, शब्दांची जी काही बांधणी झाली आहे, घडून आलेली आहे, त्याचा जो वाक्यबंध आहे म्हणतो आपण, तर सिंटॅक्स जो आहे, हा जो सिंटॅक्स आहे तो इक्वॅलिटीचा सिंटॅक्स आहे. आणि इक्वॅलिटीचा सिंटॅक्स हा असा मी कधीही पाहिला नव्हता जमून आलेला. आणि त्या कविता संग्रहाचा तसं तो जाणवतो. आणि मला वाटलं नाटकामध्ये तो तसाच यावा, म्हणजे त्याची जी गुंफण असेल ती याच वाक्यबंधाची असेल. मग हाच इक्वॅलिटीचा, समतेचा वाक्यबंध दिसला पाहिजे त्याच्यामधून. आपण पाहिलं की जमीरजींनी म्हटलं की कविता त्यांचा जर्मन साहित्याचा अभ्यास आहे, त्या स्वतः इंग्रजी साहित्याचे ते चांगले गाढे अभ्यासक आहेत आणि स्वतः नाट्यक्षेत्रामध्ये त्यांचं एक वेगळं अशी ओळख आहे. हा सगळा अभ्यास करत असताना त्यांनी म्हटलं की कुरूपचं वैशिष्ट्य काय, तर कुरूपमध्ये त्यांना इक्वलिटीचा सेंटेक्स जो जाणवतो, एकूणच म्हणजे साहित्याने समतामूलक समाजनिर्मिती करावी किंवा माणसाला माणूस म्हणून घडवण्याचा प्रयत्न करावा, अशा पद्धतीची बांधणी एकूणच त्यांना कुरूपमध्ये सापडते. त्यासोबतच आपल्यासोबत कुरूपमध्ये प्रामुख्याने आपला एक लीडिंग रोल देणारे कुणाल पुणेकर देखील यामध्ये आहेत. तर कुणालजी, मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुमचा कुरूपमधला एकूणच आतापर्यंतचा अनुभव काय आहे, कारण गेल्या 4 महिन्यात कुरूपचे प्रयोग राज्यभरात होत आहेत, एक चांगला प्रतिसाद मिळतोय. तुम्हाला ही सगळी भूमिका वठवताना नेमकं तुमच्या अंतरंगातून तुम्हाला काय एक्सपोजर येतात आणि काय व्यक्त व्हावं असं वाटतं? मला वाटतं की सरांनी सांगितलं तसं समानतेची मागणी करतं ही कविता. आणि ते कविता सांगतात की हिजडा म्हणून हिणवण्यापेक्षा एक माणूस म्हणून समजून घ्या. ज्या व्यवस्थेने जो अपमान दिला आहे नेहमी या समाजावर, तर व्यवस्थेवर हा निरंतर बरसणारा अंगारा ह्या कविता आहेत. तर मला वाटतं की खूप म्हणजे त्या अंगारा असा आहे की या अंगाराला तुम्ही चटकाही बसतोय, ऊब पण भेटते तुम्हाला. या दोन्ही गोष्टी या कवितेतनं भेटतोय, ज्या तुम्हाला सतत तुम्ही समाजात ज्या चौकटीत बसत नाहीत तर चौकटीच्या बाहेर फेकलेला हा समाज आहे, तर तो समजून घ्या तुम्ही. आणि कवितांचं सादरीकरण करताना प्रत्येक 6वा प्रयोग आहे हा नाटकाचा, आणि असं कधी झालं नाही की कुणाच्या डोळ्यात पाणी आलं नाही नाटकात. आणि तेच म्हणजे आम्हाला ती पावती आहे, तेच समजतंय तुम्हाला. सिंपती असू द्या किंवा ज्या भावना समजून घेतात, जे पाणी येते तुमच्या डोळ्यात, तेच वाटतं की तो आमचा जो विषय आहे, ज्या दिशाच्या कविता आहेत ते मी स्वतःला समजतं की मी पोस्टमन आहे, तिने लिहिलेल्या गोष्टी मला पोचवायच्यात. त्यामुळे कदाचित त्या पत्र वाचताना मला कधी कधी डोळ्यात पाणी येतं, ते वेदना सांगताना किंवा सादर करताना मला रडू येतं त्या गोष्टींचं. तर मला फक्त की तो संदेश तिचा पोचवायचा आहे, आणि तो पोचल्यावर पण समोरच्याला ते समजतात एवढं वाटतं मला. आपण बघतो की एक पुरुष ज्यावेळी स्त्रीवेश किंवा स्त्रीच्या पलीकडे जाऊन आतापर्यंत समाजाने ज्या घटकाला निग्लेक्ट केलेला आहे, अशा पारलिंगी व्यक्तीचं अभिनय सादर करणं आणि तो सगळं सादर करत असताना यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसतं की ज्यांचा वेगळ्या पातळीवरचा एक अनुभव आहे
समाज माध्यमांपासून तर नाट्यरंगभूमीचा असेल किंवा सिनेसृष्टीचा असेल, असे सतीश सांडभोर देखील या नाटकामध्ये एक रोल प्ले करताना आपल्याला दिसतात. तर सतीशजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की एक पुरुष म्हणून ज्यावेळी तुम्ही पारलिंगी व्यक्तीचा अभिनय करता तर त्यावेळी एकूणच असलेली त्या सगळ्या शब्दांविषयीची किंवा त्या भूमिकेविषयीची तुमची असलेली जी काही समज आहे आणि तुम्ही ज्यावेळी प्रेझेंट होता तर तुम्हाला एकूणच काय वाटतं की समुदायाचे प्रश्न आणि समुदायाच्या संदर्भातली जी माणुसकीची रेष आपल्याला घडत करण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रयोगातून तुमची टीम करते, तर ती तुम्हाला कुठपर्यंत घडत होताना दिसते? मी थोडं जास्तच बोलणार आहे आज. सुरुवातीपासून सांगतो. अगदी खरं तर हिजडा नाटकात काम केलं, मित्र होते, मज्जा करायचो आम्ही छानपैकी तिथं. खरं तर माझा तोच हेतू होता, मज्जा करायला मिळते, काम करायला मिळते. साडी घालणं वगैरे ते जमून गेलं, त्याचा काही विषय झाला नाही कधी असा. आणि जेव्हा जमीरचा मला फोन आला की आपल्याला हिजड्याचे सीन करायचे एका ट्रान्सजेंडरच्या देवसी असं काहीतरी, मी परत उड्या मारत आलो कारण हिजडा थांबलं होतं आमचं. म्हटलं अरे वा चला आपल्याला परत सीन तर करायला मिळतात, मजा करूयात. आणि तो काहीतरी म्हणायचा की कवितांवर मी काहीतरी करणार आहे, कविता. मी फार लक्ष दिलं नाही त्या गोष्टींकडे. आणि मग एकदा त्याला मी विचारलं फोनवरती की अरे त्याच्यात मी आहे का? तो म्हटलं हो नक्कीच म्हणला. म्हटलं बरं ठीक आहे. आता परत पहिली माझी प्रतिक्रिया अशी आली की हिजडाचे सीन करतायत ना, आपण काहीतरी करूया तिथे, असंच होतं पहिल्यांदा. आणि कविता म्हणल्यावरती ना बऱ्यापैकी लोकांचं असं असतं की ठीक आहे कविता, त्याच्या पलीकडं कोणी फार जास्त जाते की ती शब्दांची कशी मांडणी आहे, कसं कविता आहे, काय म्हणू पाहत, इथपर्यंतच थांबतं. आणि फार मन लावून लोक कविता ऐकत असतील याच्यावर माझा विश्वास नसतो. नाहीच आहे. म्हणजे कविता थोडी दुर्लक्षितच असते असं मला पहिल्यापासून वाटतं. पण ह्या कवितांचं नाटक होणार म्हटल्यानंतर मला थोडीशी भीती वाटली. पण एक थोडी आशा होती की पिशी मावशी ह्या सागरनी केल्यामुळे तो कवितांचं नाटक त्यांनी छान केलं आहे, तो अनुभव या लोकांकडे होता, काहीतरी वेगळं करतील. त्यामुळे पहिल्यांदा कविता वाचताना मला बेसिक प्रॉब्लेम मला पाठांतराचा येतोच. पाठ होईपर्यंत मला प्रचंड भीती असते, पण एकदा पाठ झालं की मग काही प्रॉब्लेम येत नाही. मग पाठांतर करताना कविता, मग त्याचे शब्द न हल्ले पाहिजे, ते शब्द काय सांगू पाहत आहेत इथपर्यंत जायचंच नाही. ती पाठ होणं आणि ती पोचवणं, त्याचे अर्थ कसे जातील हे नंतरचा भाग होता. पाठ करणं शब्द हे फार अवघड होतं माझ्यासाठी. पण जसं जसं मी शब्द वाचायला लागलो तेव्हा त्या शब्दांची गंमत थोडी कुठेतरी गळायला लागली. आणि अचानक मला एकदा उतरंडीवरनं जेव्हा तो विषय आला, म्हटलं अरे बापरे, तेव्हा मी कवयित्रीच्या कुठेतरी जवळ जायला लागलो की अरे काय सांगू पाहते. ही उतरंड म्हणजे जी समाजरचनेची उतरंड आहे, तिथं वरती जे बसलेले आहेत त्यांचं लोणी आमच्या समभागात वाटून दिलं पाहिजे. म्हणजे हे विचार ती मांडू पाहते. तेव्हा मी जास्त तिच्या कवितांच्या जवळ जायला लागलो. आणि माझा मूळचा स्वभाव भांडखोर असल्यामुळं एक आवाज ओरडायचो लोकांवर हे. आणि मग नेमका कविता मला अशा आल्या की मी ओरडतोच आहे सगळ्यांवरती. म्हणलं मग वापरूयात आपण त्यात, मग दणक्यात मांडूयात, जे काय म्हणतात शिवी द्यायची दणक्यात देऊयात. आणि मग ती मज्जा पण मला यायला लागली. आणि ज्यावेळेस मी एका साताऱ्याच्या प्रयोगामध्ये अशीच तडाखेबाज शिवी दिली तेव्हा तो आर्टिस्ट, तो प्रेक्षक जेव्हा प्रयोग संपल्यावर म्हणाला की मला एकदा परत तुम्ही शिवी द्या. मला समजे ना मी शिवी देऊ का थांबू इथे, पण मी म्हटलं थांबा, ही त्याची एक भावना आहे. पण एक लक्षात येते आता हे सगळे 6 प्रयोग झाल्यानंतर की लोकांना हे फार काहीतरी कुठेतरी दुसरीकडे घेऊन जाते, त्यांच्या विचारांच्या पलीकडे घेऊन जाते आणि कुठेतरी आपुलकी निर्माण करते. आणि हीच थोडीशी आपुलकी माझ्यात पण निर्माण झाली, जशी की मी याआधी कधीही तृतीयपंथी म्हणा किंवा या लोकांना समोर उभा आल्यानंतर जाऊ दे चल असंच करायचं. मी जरी मी ते नाटक केलं असेल, जरी मी हे केलं असेल, तरीसुद्धा माझ्या भावना याच होत्या. मला खोटं बोलायचं नाही आज खरं तर. पण जेव्हा या कविता करता करता मी म्हणजे कुणाला पण साक्षीदार येतात, मी कधीही या लोकांना पैसे देत नव्हतो. पण ह्या कविता केल्यानंतर 6व्या प्रयोगात 5व्या प्रयोगात असं म्हटलं की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे. मग आता इथून पुढे जो कोणी माझ्यासमोर येतो मी त्याला पैसे देतोच, त्याची विचारपूस पण करतो. तू कुठे राहतोस, काय करतोस. पहिल्यांदा तो दचकतो कारण मी वेगळा अवतारात असेल नाही. मग मी त्याला फोटो दाखवतो, बघ मी हे तुमच्यासारखं करतो आहे. मग ते माझ्याशी बोलायला लागतात. असा त्यांच्यावर माझा आता कॉन्टॅक्ट व्हायला लागला आहे. तर मला वाटतं की कविता करता करता माझ्यात थोडा हा बदल झाला आहे आणि कविता तिथपर्यंत पोचवल्या जात आहेत याच्यावर थोडा विश्वास वाटायला लागला. कारण लोक रडताना मी स्वतः डोळ्यांनी बघतो आहे. तर ह्या कविता अशा पद्धतीने लोकांपर्यंत पोचत आहेत, त्या आणखीन पोचाव्यात, त्याचे प्रयोग आणखीन व्हावेत अशी माझी खूप इच्छा आहे. आणि मला प्रत्येक वेळेस आवडीने करायला वाटेल की नाही मी करणार, असा बदल त्यांनी माझ्यात घडवलेला आहे. आपण पाहिलं की एकूणच या पूर्ण टीमचा अनुभव असेल किंवा त्यांनी सादर केलेलं कुरूप असेल आणि ते सगळं करत असताना एक कलाकार म्हणून
त्यांची संवेदनशीलता सजग ठेवणं आणि आंतरिक संवेदनशीलता वाढीस लागणं असं देखील आपण बघतोय. आणि हीच संवेदनशीलता समाजमनामध्ये रुजावी आणि ज्या समतेच्या रेषेला गडद करण्यासाठी ही सगळी टीम प्रयत्न करते ती अधिकाधिक गडद व्हावी, याच सगळ्या शुभेच्छांसहित आपण या सगळ्या कुरूपच्या टीमला शुभेच्छा देऊयात बाई माणूस टीमच्या वतीने. आणि धन्यवाद, आपण सर्व सहभागी झालात. आपल्या सर्वांचे आभार. थँक्यू.